हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समुंदर होता है। जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। जो जीता वही सिकंदर। प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते आज या धडाकेबाज चषकामध्ये। आणि नेहमीच अशा प्रकारचं वातावरण राहिलेलं आहे, विशेषतः फायनल डे मध्ये। सुरुवातीला दिवसाच स्पर्धा असायची, पण आता अंडर फ्लड लाईट्स देखील सामने खेळवले जात आहेत। भरपूर मोठमोठे बदल या स्पर्धेने पाहिलेले आहेत आणि ते करून दाखवलेले आहेत धडाकेबाज स्पोर्ट्स वडवलीने। आकांक्षा पुढती गगन ठेंगणे, इच्छा असेल तर मार्ग दिसेल। आणि धडाकेबाज क्रिकेट क्लब ही इच्छा व्यक्त केली, आकांक्षा त्याने ठेवली की अशी स्पर्धा घ्यायची आहे आणि आज त्यांची इच्छा सफळ संपूर्ण होताना आपण बघतोय। फायनलचा पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता, पुल करण्याचा प्रयत्न थोडासा खाली होता चेंडू अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगला। एक धाव प्राप्त होईल, सुरुवात होते फायनलची। विशाल पाटीलच्या बॅटमधून पहिली धाव या अंतिम सामन्याची आपल्याला पाहायला मिळते। अविनाश शेळकेनं गोलंदाजीला सुरुवात केली आहे। जय हनुमान पोकाव संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। आजचा आपण दिवस बघतोय, मात्र या पाठीमागे भरपूर श्रम आहेत, भरपूर मेहनत आहे। रोज 3 वाजता मॅच संपल्यानंतर कार्यकर्ते इथे थांबून राहायचे, खेळपट्टी व्यवस्थित करायचे, पुन्हा सकाळी 8 वाजता यायचे। 8 दिवसांमध्ये हे कार्यकर्ते किमान झोपलेत की नाही हा सुद्धा मला प्रश्न आहे। त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कौतुक झालं पाहिजे, त्यांच्या श्रमाचं चीज झालं पाहिजे। आज त्यांनी जे काम उभं केलेलं आहे, जो हिमालय उभा केलेला आहे, त्या पाठीमागे अफाट मेहनत आहे। आणि म्हणूनच मी सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतो, एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट त्या धडाकेबाज क्रिकेट संघासाठी होऊ द्या। वाह, सुंदर फटका, निश्चित स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उचललाय चेंडू। 4 धावांची मोहर इथे उमटेल पहिल्याच षटकामध्ये। चौकार, खणखणीत चौकार ऋतिकच्या बॅटमधून। मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये हा फलंदाज पाहायला मिळालेला आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील तेच त्याने करून दाखवलंय। चांगली बॅटिंग केली आहे, चांगली गोलंदाजी देखील त्याची राहिली आहे। अक्रॉस द लाईन चांगला फटका होता, लेंथ लवकर पिक करत असताना, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चौकार ठोकत असताना या फायनल मॅचचा हा पहिला चौकार ऋतिकच्या बॅटमधून। आगाज हो चुका है और धमाका होना अभी बाकी है। फुल लेंथ, हो सॉलिड शॉट, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, इनसाइड आउट, अत्यंत देखना नजराना षटकार। या स्पर्धेतील सर्वोत्तम फटक्यांपैकी एक असलेला हा फटका, थोडी जागा बनवली, समोर खेळलाय, लॉंग ऑफला क्लिअर करत असताना ऑन द राईज फटका मारलाय। काय टायमिंग होतं, निखळ टायमिंग, जबरदस्त फटका। 6 धावा। धावांचा मखमली सडा टाकतोय फलंदाज पहिल्याच षटकामध्ये। पारिजातकाची फुलं वेचतो आपण सकाळी सकाळी, एक फुल वेचतो, मात्र इथे ओंजळीनं धावा वेचायचं काम करतायत फलंदाज। पहिल्याच षटकामध्ये 11, पहिलं षटक सुरू आहे आणि काय धमालीची सुरुवात इथे। आदी 11 चेंज दी गेम वडवली संघाची। ऋतिक पाटील, विशाल पाटील। या अगोदर आपण मुरबाड ग्रामीणचा अंतिम सामना पाहिला होता, जेथे भालुक संघ विजेता ठरला, बेलपाडा संघाला त्यांनी पराभूत केलं। आता ओपन ग्रामीण मधून ही फायनल मॅच आपल्या समोर रंगते। अविनाश पुढचा बॉल घेऊन, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पुढे येत निश्चित ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, मात्र लेंथ चांगली होती इथे, टायमिंग निश्चित बनलेलं नाही। आतली कट जरूर घेतली, मात्र इथे धावा अपेक्षित नाहीत। सध्या 19,000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन ही स्पर्धा एन्जॉय करतायत, हा अंतिम सामना एन्जॉय करतायत। सर्वांचं हार्दिक स्वागत। कडक शॉट मिड विकेटला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे। 1 धाव ऋतिक पाटील घेत नॉन स्ट्राईक एंडला, अर्थात तो पुन्हा स्ट्राईक एंडलाच असणार आहे कारण षटक संपलेलं आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपला, 12 धावा, चेंज दी गेम। आधी 11 वडवली बी। चांगली सुरुवात केली आहे, विशेषतः ऋतिक पाटील चांगल्या टच मध्ये दिसलाय। 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून, 1 चौकार, त्यानंतर लॉंग ऑफला षटकार त्याने ठोकला, अतिशय देखणा फटका होता।
12 धावा धावफलकावर पहिलं षटक झालंय समाप्त. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आदी 11 चेंज द गेम वडवली बी संघ. आज 1 मिलियन पेक्षा जास्त क्रिकेट रसिकांनी ऑनलाईन 70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा पाहिली आहे. फार मोठा विक्रम खऱ्या अर्थानं या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. हे क्रिकेटचं वेड आहे भारतीय नागरिकांचं. हे वेड आहे धडाकेबाज क्रिकेट स्पर्धेचं आणि हे वेड लावलेलं आहे 70 स्पोर्ट्सनं आपल्या दर्जेदार प्रक्षेपणाच्या माध्यमातून. यापुढे अनेक स्पर्धा येणार आहे 26, 27, 28, 29, 30 डिसेंबर. धर्मराजा चषक. निलेश दादा चौधरी आणि वरालदेवी स्पोर्ट्स ताडाळीची ही स्पर्धा पाहायला विसरू नका. भिवंडीतील एक अतिशय पॉप्युलर अशी स्पर्धा आपल्या समोर येणार आहे आणि ती देखील 70 स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीवर आपल्याला पाहायला मिळेल. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला देखील लगेच हिट करा. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. दुसऱ्या षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज ज्ञानेश्वर शेळके. 20 रिसॉर्ट एंड कडून ज्ञानेश्वर शेळके रिव्हर्स. हो सुंदर, अति सुंदर, लाजवाब फटका आहे. नजाकत फटक्यामध्ये होती आणि काय चेंडू सहज सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावा. उपांत्य फेरीच्या मॅच मध्ये देखील हा खेळाडू नव्हता. ज्ञानेश्वर शेळके खरं तर ट्रम्प कार्ड आहे गोलंदाजीमध्ये, छोट्या चणीचा गोलंदाज, परंतु पहिल्याच बॉलवर त्याचं स्वागत स्विच हिटद्वारे 4 धावा प्राप्त केल्या ऋतिकनं. सुरुवात ज्ञानेश्वरसाठी थोडीशी कठीण आहे, मात्र या परिस्थितीवरती तो मात करू शकतो तेवढी क्षमता त्याच्यामध्ये आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज ऋतिक पाटील. धावांचं रन मशीन आहे ऋतिक पाटील. अवघड चेंडू होता मात्र काय खुबीनं फिरवलाय चेंडू. ही कलात्मकता अशी सहज येत नाही. शौर्य किसी को विरासत में नहीं मिलता, उसे कमाना पड़ता है. ढोमे सर, पहिलाच सामना या स्पर्धेमध्ये खेळतोय गोलंदाज ज्ञानेश्वर शेळके. या अगोदरच्या एकही सामन्यामध्ये तो नव्हता. काश्मीरमध्ये होता आणि काश्मीरमधून तो आलेला आहे, आता फिरून आलेला आहे. थेट धडाकेबाज चषकामध्ये अंतिम सामन्यामध्ये दाखल झालाय. बघायचंय काश्मीरचं सौंदर्य त्याच्या खेळातून इथे आपल्याला बघायला मिळेल का. 17 धावा धाव फलकावरती येत आहेत. 2 षटकात दुसरं षटक अजून सुरूच आहे. भिवंडीचे कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय राम पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. आदरणीय नगरसेवक राम पाटील साहेबांना विनंती आहे आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या, स्थानापन्न व्हा. आपलं स्वागत आहे. 1 धाव. कल्याण डोंबिवलीकरांचं लक्ष लागले या मॅच कडे, कारण वडवली बी संघ त्या परिसरातील संघ आहे आणि दुसरीकडे भिवंडी तालुक्यातील एक नामवंत संघ आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय, ज्यानं उपांत्य फेरीमध्ये भिवंडीच्याच गोरसई ब संघाला नमवलं. या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ सादर करण्यात आला आणि आता तोच खेळ इथे दाखवायचा आहे, परंतु सुरुवात चांगली केली आहे प्रतिस्पर्धी संघानं, अर्थात आदी 11 चेंज द गेम वडवली बीने. दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेले सामने सस्य हरणांची शिकार होते, आता वाघांची शिकार आहे. 2 वाघ एकमेकांच्या समोर आलेत आणि कोण कोणाची शिकार करणार, कोण शिकारी आहे कोण शिकार आहे हे या सामन्यानंतर लक्षात येईल. छोटी मोठी युद्ध समाप्त झालेली आहेत, आता महायुद्ध प्रारंभ झालेला आहे. इथे इथे चांगला फटका मिड विकेटला. नो चान्स फॉर एनी फिल्डर. 4 रन. धमाकेदार फलंदाजी मैदानामध्ये. हा विस्फोट होता. आखूड टप्प्याचा चेंडू. काय शानदार पूल केला. पोझिशन मध्ये होता फलंदाज आणि अप्रतिम देखना फटका. इथे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा चौकार. खूप चांगलं प्लेसमेंट. शॉर्ट बॉलचा फायदा घेत असताना फलंदाज ऋतिक पाटील भन्नाट फॉर्म मध्ये आहे. 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून, एक षटकार देखील ठोकलाय. याबरोबर उंच आकाशामध्ये मात्र टायमिंग खराब आहे. चेंडू ताऱ्यांशी स्पर्धा करतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक खाली आणि झेल होईल. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का, मोठा धक्का. मराठीमध्ये आपण फटका म्हणू शकतो, हिंदी में झटका और इन इंग्लिश करंट लग चुका है. बिग ब्लो स्लॉक केला होता ऑन साइडला. उंची जास्त गाठली, टायमिंग चुकलं होतं. सर्कल मधून देखील फिल्डर पोहोचले होते, मात्र त्यांचं जजमेंट चुकलं होतं. परंतु डीप मध्ये विश्वास जाधव होता, जो मागील सामन्याचा सामनावीर खेळाडू राहिलेला आहे. चांगली बॅटिंग त्याने केली होती. येथे चांगला झेल स्वीकारलाय आणि पहिला मोठा हादरा बसलाय या फायनल मॅच मध्ये आदी 11 वडवली बी संघाला. ऋतिक पाटील बॅक टू द पेव्हिलियन. पाऊस पडून गेल्यानंतर इंद्रधनुष्य दिसतं. सप्तरंगाचं इंद्रधनुष्य दिसतं. आकाशामध्ये विहंगम दृश्य दिसतं. डोळ्यांना ते सुखावतं.
ऋतिक पाटीलच्या फलंदाजीनं हेच इंद्रधनुष्य आज भरलेल्या स्टेडियमला दाखवलंय. धावांचं सप्तरंगी इंद्रधनुष्य, धमाल फलंदाजी, मात्र खेळला 8 चेंडू, धावा बनवल्या 20 आणि काय फॅब्युलस स्टार्ट देऊन तो बाधवून परतलाय. 7,82,292 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. 306 सबस्क्राईब, मी आता आकडाच बोलतोय तर सबस्क्रायबरची संख्या वेगानं पुढे जाते. 292 मी म्हटलं होतं, आता 336 आहे. 36 म्हणतोय तर 349 आहे. बोलता बोलता आकडा वाढत चाललेला आहे. इलेक्ट्रिफाईंग विद्युतमय असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त खेळ, या खेळाची अपेक्षा चांगली बॅटिंग केल्यानंतर बाद झालाय. ऋतिक फ्लाइंग स्टार्ट त्याने दिला आणि आता मैदानामध्ये पोहोचलाय कमलेश पाटील कावा. जवळपास 15,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर सबस्क्राईब केलाय चॅनल 70 स्पोर्ट. याबरोबर ओहो वॉट अ शॉट, सुंदर फटका होता. क्षेत्ररक्षकाची उडी मात्र टायमिंग चुकलं होतं तिथे. स्पीड जरूर ब्रेक झालं चेंडूचं. रिले थ्रो येईल, धाव मिळणार आहे इथे. 2 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर कट केलेला चेंडू होता हा. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून इथे चूक होते आणि 2 धावा मिळत आहेत इथे. आधी 11 चेंज दी गेम वडवली संघासाठी. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 झालेले आहेत. मागच्या बॉलवर 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या. जीवदान मिळालंय त्या ठिकाणी फलंदाज कमलेश पाटीलला. कटरचा वापर केला होता ज्ञानेश्वरनं. आणखी एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येत आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश वरुण एस पाटील साहेबांची स्पर्धा. तब्बल 21 लाख रुपयांचं पारितोषिक संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. 7 जानेवारी ते 12 जानेवारी 2025 हा कालावधी असेल आणि प्रथम क्रमांकासाठी असणार आहेत 12 लाख रुपये. द्वितीय क्रमांकासाठी असतील 6 लाख रुपये. 1 लाख रुपयांचं पारितोषिक सेमीफायनलिस्ट संघांना देखील दिलं जाईल. इंडिव्हिज्युअल प्राइजेस आपण पाहायला गेलो तर जे ऑल इंडिया आयकॉन प्लेअर खेळणार आहेत त्यांच्यामध्ये देखील एक सिरीज असणार आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला बाईक आणि ग्रामीण खेळाडूंसाठी देखील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला बाईक दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे आणखी काही कॅश स्वरूपाची पारितोषिक असणार आहेत ज्यामध्ये बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनसाठी. धडाकेबाजचा प्रवास 50 वर्षांचा आहे. मात्र एक छोटं रोपटं कसकसं लावलं होतं. महाराष्ट्र परिवहन सेवेत असलेले या गावचे सुपुत्र मंगलजी भागोजी शेळके यांनी या गावात क्रिकेटची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्यानंतर ते इथे सवंगड्यांना येऊन क्रिकेट खेळायला लागले आणि मग शेजारच्या गावचे लोक सुद्धा इथे क्रिकेट खेळायला यायला लागली. अर्थातच खांडपे गावातील काही सहकारी त्यांना मिळाले आणि मग खांडपे विरुद्ध वडवली अशा मॅचची सुरुवात झाली. मग यात्रेचं औचित्य साधून ही मॅच गावामध्ये व्हायला लागली. असं या स्पर्धेचं 50 वर्षापूर्वी स्वरूप होतं. पहा आज ते कुठे आलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वडवली नावाची बरीचशी गावं आहेत, परंतु आता मुरबाडची ही वडवली फार फेमस झालेली आहे आणि त्यातल्या त्यात कल्याण डोंबिवली परिसरातील वडवली संघ मैदानामध्ये ॲक्शनमध्ये आहे. हा संघ देखील तेवढाच पॉप्युलर आहे. निश्चित वडवली बी ही टीम आज फायनलमध्ये पार्टिसिपेट होते आणि वडवली गावामध्ये ही स्पर्धा संपन्न होते. अर्थात कल्याण डोंबिवली परिसरातील ही टीम आहे. डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेला हा संघ आहे. विनोददादा पाटील जे असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि आज आपण बघतोय इथे या वडवलीमध्ये अर्थात मुरबाडच्या वडवलीमध्ये बाहेरची कट जरूर आहे. फेक केली तिथे शरीराची, सूर मारला मात्र हलकासा बगल देऊन चेंडू थर्ड मॅन कडे पोहोचेल. 1 धाव इथे प्राप्त होईल. काहीसा धोकादायक फटका होता. बॅटची कड लागली होती. वाईड यॉर्करनं सुरुवात केली. आकाश बगलेनं आपल्या षटकाला चॉप करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी फलंदाजानं फार दुरून दिशा दाखवायची होती पॉइंटकडे, परंतु बॉल पाठीमागे निघून गेला. 1 धाव मिळाली. अजय सर मी कौतुक करेल थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाचं. खरं तर तो अविचल अटल तिथे उभा होता पर्वताप्रमाणे. त्यानं चेंडू पडल्यानंतर वळाला मात्र जराही तो हलू दिला नाही. त्यानं एका हातामध्ये चेंडू टिपलेला आहे. काय क्षेत्ररक्षण आहे. खरं तर तिथं क्षेत्ररक्षण करणे खूप अवघड आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण. 25 धावा. आधी 11 चेंज दी गेम वडवली बी. षटक क्रमांक 3 इथे सुरू आहे. गोलंदाज आकाश तर फलंदाज स्ट्राईक एंड वरती कमलेश पाटील. हो व्हॉट अ बॉल. काय चेंडू. अगोदरच पोझिशन मध्ये आला होता आणि गोलंदाजाने ओळखलं. मला वाटते दुखऱ्या जखमेवरती मीठ चोळलेले. लाजवाब चेंडू. अगदी पॉपिंग क्रीज मध्ये टप्पा होता हा. परफेक्ट यॉर्कर, परंतु थोडा यष्ट्यांच्या बाहेर होता. यष्ट्यांच्या रोखाने असता तर कदाचित काम तमाम झालं असतं कमलेश पाटीलचं.
हतबल निष्प्रभ मात्र इथे प्रभावी करणारा हा फटका. एक टप्पा अडवण्याचा प्रयत्न देखील तितकाच सुंदर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. विद्युल्लतेच्या वेगानं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला. चेंडू अडवला. कमलेशचा अत्यंत सुंदर फटका होता. या अगोदरच्या चेंडूवरती तो निष्प्रभ झाला होता, हतबल झाला होता. मात्र पुढच्या चेंडूवरती तो काय जबरदस्त कमबॅक करत त्यांनी शॉट खेळलाय. थ्रू द लाईन मारलेला फटका होता. चांगला लेंथ बॉल होता, थोडा बाहेर निघणारा बॉल होता. चेंडू देखील चांगला, फटका देखील चांगला, क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न देखील तेवढाच दर्जेदार होता आणि रनिंग बिटवीन द विकेट्स देखील जबरदस्त. गुड क्रिकेट ऑल अराउंड. फुल टॉस चेंडू कमलेशचा. मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. ती झेल होईल. टायमिंग मात्र जुळलेलं नव्हतं, लांबी मिळाली नाही आणि कमलेशला आता परतावं लागेल. खूप जास्त उंची गाठली या फटक्यानं. जी लांबी पाहिजे होती षटकारासाठी ती प्राप्त करू शकला नाही. फुल टॉस बॉल होता, ताकद तर झोकली होती फटक्यामध्ये, परंतु उंची जास्त आणि तिकडे फिल्डरनं लाजवाब झेल स्वीकारलाय. त्रिमूर्ती गायकर चेंडूच्या खाली. ग्रेट कॅच. सुंदर झेल. अशा प्रकारच्या खेळाची निश्चित प्रकारे गरज. ही फायनल आहे. इथे प्रत्येकाच्या अंगावरती रोमांच उभे करणारा क्षण आहे. मुरबाड नगर परिषदेचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, कार्यकुशल नगरसेवक सन्मान्य मोहनजी गडगे साहेबांचं आगमन झालंय. आपलं मनापासून स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या. खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला येथे पाहायला मिळत आहे वडवली गावामध्ये. धडाकेबाज चषक 2024 अंतिम सामना ग्रामीण ओपन हाफ मधून आपण पाहत आहोत. 27 धावांवर दुसरा धक्का बसलाय कमलेश पाटीलच्या रूपात. या मॅच मध्ये वडवली ब संघाला आदी 11 या नावानं खेळत आहे. चेंज द गेम वडवली ब आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान पोगाव. नावाप्रमाणेच धडाकेबाज. खर तर हे नाव धडाकेबाज चित्रपट येण्याच्या अगोदर या संघाला आलेले दिलेलं आहे. त्याच्यानंतर धडाकेबाज चित्रपट आलेला आहे. मला असं वाटलं की कदाचित चित्रपटाच्या नावावरून हे नाव असेल. मात्र 1974 साली संघ होता. सुरुवातीला वडवली नाव होतं, मात्र संघाचा धडाका बघून त्याचं नाव धडाकेबाज आलंय आणि आज ते नाव आज तागायत कायम आहे. आता ते अजरामर होणार आहे. 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत या स्पर्धेला. हे 50वे पर्व आपण एन्जॉय करतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालाय शुभम पाटील. सर्वच पाटील आहेत या टीम मध्ये. पुन्हा बॉल हवेत आहे. यावेळेला स्वतः गोलंदाज प्रयत्नशील. आकाश बगळे टिपलाय झेल. व्हॉट अ ग्रेट कॅच. आणखी एक धक्का बसतोय वडवली ब संघाला. काय मॅच आहे, काय मॅच आहे. खरं तर इलेक्ट्रिफाईंग मॅच. एक्सपर्ट क्राऊड, प्रेक्षकांच्या गर्दीनं ओसंडून वाहणारं मैदान आणि दोन्ही ताकदवान संघांमध्ये चाललेला हा सामना. उजव्याच्या बाहेर चेंडू होता. लाईन मध्ये येण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र वरची कड घेतल्यानंतर चेंडू बराच हवेमध्ये आपल्याला बघायला मिळाला. तिथे कोणती चूक केली नाही आणि लागोपाठचे 2 विकेट गमावले. तिथे चेंज दी गेम वडवली आधी 11. आकाश बगळे इथे यशस्वी ठरतो. काय गोलंदाज आहे. मी पहिल्या फेरीमध्ये देखील आकाश बगळेला बघितलं होतं. तिथे सुद्धा त्यांनी गेम चेंज करून टाकला होता आणि आता पुन्हा एकदा लागोपाठ 2 गडी बाद करत आकाश बगळे इथे टीम अर्थातच पोगावला आणतोय सामन्यामध्ये परत. मागच्या मॅच मध्ये उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये देखील गोरसई बी संघाविरुद्ध ह्याच गोलंदाजाने सामना फिरवला होता. पॉवर प्ले मध्ये 29 धावा बनवल्या होत्या गोरसई बी संघानं. टार्गेट मोठं होतं त्यांच्या समोर, परंतु तिसऱ्या षटकामध्ये आकाशला आणलं गेलं होतं आणि त्या ओव्हरमध्ये त्याने फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. आणखी एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येत आहे. धर्मराजा चषक 2024 भिवंडीतील एक आणखी लोकप्रिय स्पर्धा आणि तसेच वरुण एस पाटील साहेबांची देखील मोठी स्पर्धा ग्रामीण धमाका बिग बॅश. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज आकाश बगळे. नवीन बॅटर मैदानामध्ये आकाश पाटील. चांगला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट तटवलाय. ऑफ साइडला फिल्डर आहे तेथे पॉइंटला. फक्त 1 धाव मिळते आणि याचबरोबर हे यशस्वी षटक समाप्त होत असताना 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 3 बाद 28. पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघितलं होतं धाव फलकावरती 24 धावा, तर आकाश बगळेच्या षटकामधून केवळ 4 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आधी 11 चेंज दी गेम वडवली.
एक लढाऊ संघ आहे आणि दुसरा जय हनुमान पोगाव हा देखील तितकाच ताकदवान संघ. सेमीफायनलचा सामना त्यांचा आपण पाहिलेला आहे. तर गेल्या वर्षी ऑनलाईन प्रेक्षकांनी देखील डोक्यावरती घेतलेली स्पर्धा अर्थात ग्रामीण धमाका बिग बॅश यंदा पुन्हा एकदा आपल्या भेटीला येते. 7, 8, 9, 10, 11, 12 जानेवारीला 12 लाखाचं पहिलं बक्षीस, 6 लाखाचं दुसरं बक्षीस, 1 लाखाची 2 बक्षिसं. मॅन ऑफ द सिरीज आयकॉन, मॅन ऑफ द सिरीज ग्रामीण या दोघांसाठी देखील 2 बाईक आणि भरपूर कॅश प्राइजेस. 70-70 स्पोर्ट्स वरून या स्पर्धेचा आस्वाद आपण घ्याल. अशा मोठ्या स्पर्धा 70-70 स्पोर्ट्स कव्हर करतं. मला खरं तर कौतुक करायचं ते तारिकभाई सय्यद यांचं. ज्या पद्धतीने त्याने टेनिस क्रिकेटला एक आयाम दिलेला आहे संपूर्ण हिंदुस्थानमध्ये. महाराष्ट्रापुरतं मर्यादित हे क्रिकेट नव्हतंच, मात्र आपण महाराष्ट्राच्या बाहेर जात नव्हतो. संपूर्ण हिंदुस्थानच्या क्रिकेट खेळाडूंना एकत्र करत चांगल्या स्पर्धा सातत्यानं वेगवेगळ्या विभागामध्ये घेत तिथे सपोर्ट देत तारिकभाई सय्यद यांनी टेनिस क्रिकेटमध्ये 70-70 हा ब्रँड आता तयार झालेला आहे. जिथे 70-70 स्पर्धा असेल, जिथे तारिकभाई ती स्पर्धा कव्हर करतायत, तिथे खेळाडू हिंदुस्थानातून येतात आणि त्यामुळंच आज तारिकभाई यांना सुद्धा खूप मोठी मागणी आहे संपूर्ण हिंदुस्थानमध्ये की आमच्याकडे या आणि स्पर्धा घ्या. वाह वाह वाह, सुंदर सुंदर, अति सुंदर, लाजवाब षटकार. आकाशच्या बॅट मधून बॉल आकाशामध्ये पाहायला मिळाला. पिकअप शॉट, काय परफेक्ट टायमिंग जुळवलंय. ऑन साइडला फेकून दिला अक्षरशः हा बॉल. पाहू शकाल रिप्ले मध्ये. जबरदस्त टायमिंगच्या जोरावर हा षटकार. ज्ञानेश्वर शेळकेचं पुन्हा एकदा मोठ्या फटक्यानं सुरुवात फलंदाज करतायत. मागच्या ओव्हरमध्ये चौकार पहिल्या बॉलवर पडला होता, आता षटकार आलाय. 12 धावा आल्या होत्या मागच्या षटकामध्ये ज्ञानेश्वरच्या. इथे ज्ञानेश्वरचा प्रयत्न होता डावेष्टीच्या बाहेर टाकायचा चेंडू आणि तो बराचसा बाहेर भरकटलाय. तो डावेष्टीवर टाकत असताना वाईडची घोषणा इथे होते. एक खराब चेंडू आपल्याला बघायला मिळते आणि धावफलक देखील पुढे पोहोचणार आहे. DRSचा वापर तिथे गोलंदाजी करणाऱ्या टीमने केलाय. टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. जय हनुमान पोगाव संघाचा हा DRS आहे. फलंदाजाने स्विच हिट खेळण्याचा देखील तिथे प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच कदाचित हा DRS घेण्यात आला असावा. बघायचंय तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. मात्र ही अंतिम फेरीची लढत आपल्या समोर आहे. ओपन ग्रामीण हाफ मधून हा सामना आहे. या अगोदर मुरबाड ग्रामीणचा अंतिम सामना आपण एन्जॉय केला आणि या फायनल नंतर मात्र ऑल इंडिया ओपनची फायनल देखील पाहायला विसरू नका. FM हॉस्पेट कर्नाटका आणि त्यांच्या विरोधात ताई पॅकर्स पालघर महाराष्ट्र. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची, अलोट गर्दी आहे. जाऊयात व्यासपीठाकडे. तिथे काही मान्यवर उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या सन्मानाकडे. दरम्यान हा बॉल फेअर असेल. सक्सेसफुल रिव्ह्यू, चांगला वापर केलाय DRSचा. बऱ्याचशा खेळाडूंना मी बघितलंय की कुठेतरी DRSचा वापर तेवढा चांगला केलेला नाही या स्पर्धेमध्ये, परंतु येथे चांगला DRS ज्ञानेश्वर शेळकेनंच तेथे कॅप्टनला सांगितलं होतं की आपल्याला DRS घ्यायलाच पाहिजे. धावसंख्या 34. चांगला बॉल उजव्या बाहेर. या वेळेला सुरुवातीला असं वाटलं होतं की एक मोठा फटका खेळेल, परंतु नंतर हलक्या हातानं वळवायचा होता ऑन साइडला. स्लोवर बॉल होता. मॅच पुन्हा एकदा वळण घेताना इथे बघायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये आकाशनं धावा रोखल्या होत्या, मात्र ज्ञानेश्वरने पुन्हा एकदा षटकार खेळल्यानंतर धावा अडवण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षकाचा जरूर मोठा प्रयत्न होता. वरची कट घेतल्यानंतर चेंडू थोडासा डाव्या बाजूला आला यष्टीरक्षकाच्या. 1 धाव इथे प्राप्त होईल आणि धाव फलकावरती पुढे 35 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी विकेट कीपर तुषार शेळकेचा, परंतु बॉल कुठेतरी त्याच्या आवाक्या बाहेरच होता. स्वतःला अक्षरशः झोकून दिलं होतं. जीवाच्या आकांताने प्रयत्न करताना दिसला यष्टीरक्षक. पुन्हा एकदा 20वा रिसॉर्ट एंड कडून ज्ञानेश्वर तयार होईल. विशाल, आकाश आधी 11 चेंज दी गेम वडवलीचे हे बिनीचे शिलेदार मैदानामध्ये चौथ्या गड्यासाठी खेळतायत. 3 धावसंख्येवरती विशाल, आकाश 8 धावसंख्येवरती नाबाद आहे. ज्ञानेश्वर थोडा महागडा जरूर आहे, मात्र कमबॅक छान आहे.
लेंथ बॉल कव्हरला उचललाय चेंडू, क्षेत्ररक्षक मागे, टॉस मोठा असेल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. प्रेक्षणीय फटका अगदी उचलला समोरून, उजव्या इष्टीच्या बाहेरचा खोलवर टप्प्याचा बॉल होता, ओव्हर पिच होता आणि काय फटका सजवलाय त्या ठिकाणी. डीप एक्स्ट्रा कव्हरला बीट करत असताना एका बाउन्सवर बॉल प्रेक्षकांच्या भेटीस 4 धावा. जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती, तीच खरी जादू. बाकी सारा मनाचा खेळ, घर बांधायचं असतं आपलं आपण साधून शक्ती युक्तीचा मेळ. ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तोच दिपू शकेल जगाला आज होऊन खरा धडाकेबाज. चेंडू वरची कड घेऊन येतोय, शॉट फाईन लेगला. एक तिथे क्षेत्ररक्षक आहे, अडवेल तो चेंडूला. धडाकेबाज चषक मध्ये रंगलेली ही ग्रामीण ओपन विभागाची फायनल आहे. 2 तगड्या फौजांमध्ये, 2 बलाढ्य संघांमध्ये आणि काय रंगलेली मॅच. आतमध्ये आलेला चेंडू खरं तर विथ दी स्पिन खेळायचा प्रयत्न होता. स्वीपचा हा फटका मात्र टायमिंग पकडलेलं नव्हतं, मिस टाइम झाला हा शॉट आणि त्याचबरोबर धावा मिळतील तिथे 1. 40 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये असणार आहे आणि धावा अजून किती बनवतील, टार्गेट किती असेल, काय वाटतं अजय सर? 6 चेंडू, शेवटचे 6 चेंडू. सबस्क्रायबर मीटर सातत्याने वाढत आहे 70 स्पोर्ट्सचा. 7,82,500 पेक्षा अधिक प्रेक्षकांनी सबस्क्राईब केलेला आहे. 40 धावा सध्या फलकावर आहेत. 10च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. किमान 10 ते 12 धावा जोडण्याचा आणखी प्रयत्न तर असणारच आहे. मात्र 2 ते 3 मोठे फटके आले तर कदाचित एक फार मोठं षटक पाहायला मिळेल. प्रेक्षकांचा जल्लोष तुम्ही पाहू शकता. अगदी आमच्या उजव्या बाजूला पोगावचे बरेचसे पाठीराखे उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं देखील स्वागत आहे आणि डोंबिवली कल्याण परिसरामधून देखील वडवली बी संघाचे देखील पाठीराखे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. बरेचसे न्यूट्रल प्रेक्षक येथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र सारेजण एन्जॉय करतायत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे धडाकेबाज चषक 2024 मध्ये. अजयच्या हातात बॉल सोपवण्यात आलेला आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज. 5व्या षटकाची सुरुवात इथे होणार आहे. शेवटचं षटक या डावातलं आपण बघणार आहोत. चेंज द गेम वडवली आधी 11 न बनवलेलं आहे. 40 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. आज चांगली बॅटिंग बघायला मिळाले. एखाद्या षटकामध्ये आकाश बगळेचं षटक होतं तिथे थोडंसं ते मागे आले, मात्र प्रत्येक षटकामध्ये मोजून त्याने 12चा पाडा म्हटलेला आहे. 12 1 12, 12 2 24 आणि 12 त्रिक 36 अधिक 4 40. अजयचा पहिला बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय चेंडूनं. खेळपट्टीच्या बाजूलाच राहिलाय. विकेट कीपर आलाय बॉलवर. गोलंदाजाने देखील प्रयत्न केला. लेग बाईची धाव येते. चांगल्या बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला अजय वडनं आणि आता फक्त 5 चेंडू शिल्लक. निश्चित फसलेला फटका होता, मात्र 1 धाव इथे. 12चा पाडा माझा व्हायचा पाठ, पण 13चा पाडा माझा कधीच पाठ झाला नाही. आता फलंदाज येथे 4चा पाडा किंवा 6चा पाडा वाचतील का ते बघावं लागणार आहे. प्रयत्न तर तोच आहे, परंतु चांगल्या लेंथवर ठेवलेला पहिला बॉल होता. वेगाचा नीटचा अंदाज बांधता आला नव्हता त्या ठिकाणी फलंदाजाला. सध्या आपण बघतोय विशाल पाटील आणि आकाश पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे. स्ट्रायकिंग एंडला आकाश पाटील. एक षटकार त्याने ठोकलाय. 8 धावा बनवून तो खेळतोय. 5 बॉल्स फेस केलेत. 6 बॉल्समध्ये विशालने देखील 8 धावा बनवलेल्या आहेत. निश्चित आज इथे फलंदाजी करणं म्हणजे 27चा पाडा पाठ म्हणणं इतकं अवघड आहे. दरम्यान फटका खेळलाय तो. 1 धाव तिथे प्राप्त होईल आणि लेग बाईटचा इशारा इथे रुपेश सावंत सरांकडून येतो आपल्यापर्यंत. धाव फलक तुम्ही बघाल की चेंडू ज्या पद्धतीने बाहेर काढला, चेंडूची लाईन क्रॅक करत असताना इथे फलंदाज देखील भरपूर सफल झालेला, मात्र त्यावरती धाव घेता आलेली नाही. 42 धावा. निश्चित फलंदाजी करणं अवघड आहे. जसं 27चा पाडा पाठ म्हणणं अवघड आहे, तसं इथे फलंदाजी करणं अवघड आहे. मागच्या हंगामापर्यंत हा गोलंदाज जास्त गोलंदाजी करताना दिसत नव्हता. कपिल निर्मल स्मृती चषक माणकोलीमध्ये मात्र त्याने षटक हाताळलं होतं आणि 8 धावा डिफेंड केल्या होत्या खारबाव संघाविरुद्ध. परंतु या हंगामामध्ये जास्त त्याला संधी मिळते आणि चांगली गोलंदाजी करतोय अजय वड. अजय वड डेथ ओव्हर मध्ये आलेला तो डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. समोर विशाल. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न जरूर. हवेमध्ये चेंडू आहे. पॉइंट क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि इथे काय कॅच घेतलाय. अत्यंत सुंदर, लाजवाब. निश्चित प्रेक्षकांचे आवाज निर्माण करणारा हा झेल आहे. फलंदाज बाद. अद्भुत, अकल्पनीय, अविस्मरणीय असा झेल आकाश बगलेनं तेथे समाप्त केलाय.
काय अँटिसिपेशन होतं. फटका खेळल्या खेळल्या लगेच त्याने सर्कल सोडलं होतं. असं वाटलं होतं एक वेळेस की बॉल निघून जाईल त्याच्या डोक्यावरून, परंतु वेगाने धावला तो. पाठमोरे धावत जात असताना काय जबरदस्त झेल स्वीकारलाय. आउटस्टँडिंग कॅच. पोगावचं सेमीफायनल मध्येच आपण त्यांचा खेळ बघितला होता. ॲज अ बॅट, ॲज अ बॉल, ॲज अ फील्ड, तिन्ही आघाड्यांवरती मजबूत खेळाचं प्रदर्शन पोगावच्या जय हनुमान पोगावच्या संघाने केलं होतं. आणि आज सुद्धा जय हनुमान पोगाव, शरण शरण हनुमंता, तुझं आलो रामदूता, या भक्तीच्या या वाटा मज दावाव्या सुभटा, ईश शूर आणि धीर, राम सेवेसी सादर, तुका म्हणे या रुद्र अंजनीच्या सुकुमारा. जय हनुमान पोगाव. इथे आज बजरंग बलीची ताकद मैदानामध्ये दिसते. जबरदस्त कमबॅक या षटकामध्ये, विशेषतः डेथ ओव्हर मध्ये अजय वडनं केलेली गोलंदाजी कौतुकास्पद, निव्वळ कौतुकास्पद. 50 धावांचा पल्ला पार करणं देखील थोडंसं कठीण आता वाटायला लागले. 3 बॉल्स टाकलेत या शेवटच्या ओव्हरमध्ये. अजयनं फक्त 2 धावा आलेल्या आहेत, त्या देखील लेग बायच्या स्वरूपात. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालाय जयेश पाटील. ऑन स्ट्राईक. चांगला फटका अलॉंग द कार्पेट चेंडू. लेंथ बॉल होता, फ्लिक केला. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. धावबाद करण्याची संधी इथे अमित गोलतकर सरांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. एका पाठोपाठ एक धक्के लागतायत. बॉल देखील चांगला होता, फटका देखील चांगलाच सजवला होता. अलॉंग द ग्राउंड खेळला होता, परंतु थेट फिल्डरकडे डीप मिड विकेट कडून फिल्डर थांबले नाहीत. बॉलवर आले आणि काय फेक होती. ॲक्युरेट थ्रो. विकेट किपरने बाकीचं काम पूर्ण केलंय. 2 धावा मिळणं तसं कठीणच होतं त्या ठिकाणी. फलंदाज धावबाद. अजय सर, डेथ ओव्हर ही गोलंदाजांसाठी म्हटली गेलेली आहे. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजांचं मरण असतं, मात्र इथं विरोधाभास आहे. इथे फलंदाजांसाठी आता म्हणावं लागेल ही डेथ ओव्हर आहे. ॲक्युरेसी डोमे सर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही कुठल्याही क्षणाला चांगली गोलंदाजी करू शकता, मग ते पॉवर प्लेचं षटक असो किंवा डेथ ओव्हर्स मध्ये किंवा मिडल ओव्हर्स मध्ये. 43 धावा धावफलकावरती येत आहेत. या षटकामधून पाहिलं आपण फक्त 3 धावा आलेल्या आहेत, त्यामध्ये 2 लेग बाईज आहेत. अजय वडची कलाकुसर इथे दिसते. खरं तर आपण म्हणतो ना गोल्ड स्मिथ, जो सोन्यावरती कलाकुसर करतो, सोन्यावरती कलाकुसर करणारा कारागीर त्याला गोल्ड स्मिथ म्हणतात. इथे शेवटच्या षटकामधला हा गोल्ड स्मिथ आहे अजय वड. विकास नवीन फलंदाज धावसंख्येचा विकास करण्यासाठी सज्ज. चेंडू पूर्ण फसलेला चेंडू होता आणि त्याचा खूप मोठा फायदा उठवला. आखूड टप्प्याचा डाव्या यष्टीवरती म्हणजेच 4 धावांची ही मेजवानी होती फलंदाजासाठी. फारच लूज चेंडू पाहायला मिळाला. आतापर्यंत पुढे बॉल ठेवत होता, चांगल्या लेंथवर गोलंदाजी होत होती, खोलवर टप्प्याचे देखील त्याने चेंडू टाकले, परंतु हा अगदी अर्ध्या खेळपट्टीवरच होता. जास्त वेग देखील नव्हता. चांगल्या पोझिशन मध्ये येऊन अगदी गॅप मधून फटका खेळला होता. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साइडला. 4 धावा मिळत आहेत, मूल्यवान 4 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 वर. 47. ब्रेक लावलाय धावसंख्येला अजय वडनं, मात्र इथे मोठा फटका. उंच टोले जंग, क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल आणि फलंदाज शेवटच्या चेंडूवरती बाद. अजय वडची पाठ दुखेपर्यंत थोपटायला लागेल. फायनल मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर्स मध्ये फक्त 3 फलंदाज बाद झालेले असताना अजय वडनं टाकलेले चेंडू हे भयानक होते. या षटकामध्ये आल्यात केवळ 3 धावा आणि फलंदाज बाद झाले. माफ करा, केवळ 7 धावा आणि फलंदाज बाद झाले 3. चल, धडाकेबाज चषक वडवली सुवर्ण महोत्सवी वर्ष 50वे पर्व आणि या 50व्या पर्वाच्या निमित्ताने काही महत्त्वाचे अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या मान्यवरांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी दत्ताभाऊ शिंगोळे यांना विनंती असणार आहे, या 50व्या पर्वाच्या निमित्ताने आपल्यामध्ये आप्पाजी घुडे साहेब उपजिल्हा प्रमुख शिवसेना यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर आप्पाजी घुडे साहेबांचा एक विशेष सन्मान केला जातोय. आपल्या मुरबाड तालुक्याची शान वाढवणारी ही क्रीडा स्पर्धा. आज तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलात तरी ज्यावेळेला मुरबाड तालुक्याचा विषय निघेल ना, त्याच वेळेला धडाकेबाज चषकाचं नाव देखील काढलं जाईल. असा हा धडाकेबाज चषक आणि हे 50वे पर्व आणि त्या निमित्ताने उपजिल्हा प्रमुख शिवसेना या ठिकाणी आप्पाजी घुडे साहेबांचं आगमन झालंय. या ठिकाणी दत्ताबाईंना विनंती असेल, आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या सर्व मान्यवरांचा सन्माननीय आप्पाजी घुडे साहेब
गेली कित्येक वर्ष या कमिटीशी मात्र जुडले गेलेले आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. या ठिकाणी भगवंत शेळके यांना विनंती असेल आपण सन्मान करायचा आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक शाखा व्यवस्थापक दीपकजी घोडे साहेब यांचा सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. दीपकजी घोडे साहेब शाखा व्यवस्थापक ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दीपकजी घोडे साहेब यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. भगवंत यांच्या शुभ हस्ते आज सन्मान या ठिकाणी केला जातोय. खास या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले हे मान्यवर आणि त्यांचा सन्मान. हजारोंची गर्दी डोळ्यात साठवण्यासारखी आहे. कित्येकांनी कॅमेऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी टिपल्या असतील, परंतु अशी गर्दी होणे नाही. मुरबाड तालुक्याचा वर्ल्ड कप याच करता म्हटलं जातं आणि त्या निमित्ताने दीपकजी घोडे साहेबांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्मान या ठिकाणी होईल मोहनजी गडगे साहेब नगरसेवक तथा सभापती मुरबाड पंचायत समिती. त्या ठिकाणी जयवंतभाऊ अधिकारी यांना विनंती असेल आपण मोहनजी गडगे साहेबांचा सन्मान करायचा आहे. जयवंतभाऊ या नगरसेवक तथा सभापती मुरबाड पंचायत समिती. नगरसेवक साहेब आपण या ठिकाणी आलात. या रौप्य या सुवर्ण महोत्सवी वर्षाची शोभा वाढवली. 50 वर्ष या वडवली गावाच्या क्रिकेटला झाली आहे आणि आज संपूर्ण भारतामध्ये चर्चा हीच आहे की 50 वर्षाची स्पर्धा कोणत्या गावात आहे. व्यावसायिक क्रिकेटची 50 वर्ष इकडे होत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी विष्णू शेठ घोडे साहेब माजी सदस्य पंचायत समिती मुरबाड यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. गणेशजी शेळके यांना विनंती असणार आहे आपण सन्मानित करायचं आहे विष्णू शेठ घोडे साहेब यांना. विष्णू शेठ यांचे या ठिकाणी आगमन झालंय. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि विष्णू शेठ माझ्या मते आलेला प्रत्येक माणूस आपल्या मोबाईल मध्ये हा व्हिडिओ काढल्याशिवाय राहणार नाही, कारण रेकॉर्ड ब्रेक गर्दी. एकनाथजी व्यापारी साहेब दत्ता शिंगोळे यांना विनंती असेल एकनाथजी व्यापारी साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. एकनाथजी व्यापारी साहेब विष्णू शेठ घोडे साहेब यांचा सन्मान केला जातोय. मुरबाडच्या पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून खूप चांगलं काम ज्यांचं राहिलेलं आहे त्यांचा सन्मान विशेष सन्मान इकडे केला जातोय. एकनाथजी व्यापारी साहेबांचा सन्मान केला जातोय. पहा मुकेशजी शेळके यांना विनंती असेल आपण व्यापारी साहेबांचा सन्मान करायचा आहे. 70 स्पोर्ट्सवर रेकॉर्ड पहा 10 लाख पेक्षा जास्त लोकांनी एका दिवसात मुरबाड तालुक्यातील वडवलीची स्पर्धा युट्यूबला सुद्धा पाहिली आहे. हा कीर्तिमान मुरबाड तालुक्याच्या नावावर आलाय आणि धडाकेबाजने हा रेकॉर्ड केलाय. अनंत घोडे साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. या अनंतजी घोडे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. दत्ताभाऊंना विनंती असेल आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे, कारण या सगळ्या मान्यवरांना जपणं या सगळ्यांची एक प्रेमाचे नातं मात्र या धडाकेबाज चषकाने निर्माण केलंय आणि या सगळ्यांचा सन्मान देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. प्रत्येकाने मोबाईल बाहेर काढला, आपल्या मित्रांबरोबर सेल्फी घेतली, या गर्दीचे फोटो घेतले. असं कोणीच भेटणार नाही ज्याने या गर्दीचे फोटो नाही घेतलेत, कारण ही रेकॉर्ड ब्रेक या पुढे धडाकेबाजचे रेकॉर्ड धडाकेबाजच तोडत पुढे चाललेली आहे आणि म्हणूनच ट्रॉफीचं नाव सुद्धा धडाकेबाज आहे. धन्यवाद आपल्या सगळ्या मान्यवरांचं. आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात आणि हे 50वे पर्व, कारण संपूर्ण भारतात व्यावसायिक गटातील पहिली स्पर्धा जी 50 वर्ष पूर्ण करते आणि हा मान मुरबाड तालुक्याला जातोय आणि वडवली या गावाला जातोय. एक मोठी उपलब्धी या ठिकाणी पाहायला मिळते. जाऊयात मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. अजय गरज सर आणि नरेश धोमे सरांचं बहारदार समालोचन आपण ऐकतोय दुसऱ्या डावात. धन्यवाद चंदू सर. स्वागत एक बार फिर से सभी दर्शकों का धड़ाकेबाज चषक 2024 के इस फाइनल मैच में सेकंड हाफ की शुरुआत होने जा रही है. लक्ष्य है 48 रनों का जय हनुमान पोगाव के सामने. दरम्यान एक 4 व्हीलर आहे MH05DE0453 हा नंबर आहे त्या गाडीचा. थोडी साईडला घ्यायची प्लीज. ज्या कोणाची असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांची
आपल्याला विनंती आहे ही 4 व्हीलर आपण थोडी साईडला घ्यायची आहे. आपण बघतोय धडाकेबाज चषक 50 वर्षांची गौरवशाली परंपरा, 50 वर्षांची वैभवशाली परंपरा. ऑल इंडिया ओपन पूलमध्ये आपण 9,50,000चं बक्षीस देणार आहोत. तर दुसरं पारितोषिक आहे 5,50,000 रुपयाचं. 9,50,000 रुपयाचं पहिलं बक्षीस आहे. तर तिथे ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे पांडुरंगजी दत्तात्रय गडगे यांच्याकडून. तर दुसऱ्या क्रमांकासाठी स्वर्गीय शंकर कमळू शिंगोळे यांच्या स्मरणार्थ दत्तात्रयजी शंकर शिंगोळे यांच्याकडून. तिसरं पारितोषिक 1,50,000 रुपयाचं आहे. ट्रॉफी राजेशजी शिंगोळे यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर प्रथम पारितोषिक मुरबाड विभागामध्ये जी फायनल मगाशी आपण संपन्न केली, पहिलं पारितोषिक 1,50,000 रुपयाचं ट्रॉफी स्वर्गीय मंगलशेठ नथू शिंगोळे यांच्या स्मरणार्थ राजेंद्रजी मंगल शिंगोळे यांच्याकडून. दुसरं पारितोषिक 50,050 रुपयाचं ट्रॉफी स्वर्गीय मधुकर रामा कराळे यांच्या स्मरणार्थ आनंदजी मधुकर कराळे यांच्याकडून. तर तिसरं पारितोषिक 25,050 ट्रॉफी कैलासवासी पांडुरंग नामदेव शिंगोळे यांच्या स्मरणार्थ सुदामजी शंकर शिंगोळे यांच्याकडून. चौथं पारितोषिक 25,050 रुपये स्वर्गीय रमेश आबा भागोजी शेळके स्मरणार्थ भगवानजी भागोजी शेळके यांच्याकडून ट्रॉफी. आणि पाचवं बक्षीस 25,050 रुपयाचं स्वर्गीय धोंडू शंकर शिंगोळे यांच्या स्मरणार्थ दिलीपजी आप्पा धोंडू शिंगोळे यांच्याकडून ट्रॉफी आहे. ओपन ग्रामीणमध्ये देखील पहिलं बक्षीस 1,50,050 रुपये, जिथे ट्रॉफी स्वर्गीय रामदेव हरी दामणे यांच्या स्मरणार्थ बाळाराम नामदेव दामणे BN यांच्याकडून. दुसरं बक्षीस 75,050 रुपयाचं सन्मान्य पांडुरंग तात्या दगडू शिंगोळे यांच्याकडून ट्रॉफी. आणि तिसरं बक्षीस 25,050 रुपयाचं स्वर्गीय शांताबाई गोपाळ मार्के यांच्या स्मरणार्थ विलासजी गोपाळ मार्के यांच्याकडून ट्रॉफी प्राप्त झालेली. अजूनही काही बक्षीस दाते आहेत ज्यांचं नामोल्लेख आम्ही निश्चित या फायनलच्या निमित्तानं करू. मात्र मॅचला होते सुरुवात. आपण जाऊयात अजय गरज सरांकडे. खेल की शुरुआत पहला ओवर लेकर कमलेश पाटिल, सलामी बल्लेबाजों के रूप में तुषार शेळके और उनके साथ सागर पाटिल. तुषार के पास स्ट्राइक, 48 की चुनौती. ओ कमजोर गेंद थी लेकिन फायदा नहीं उठा पाए. पोजीशन में तो आ गए थे हुक शॉट खेलने के लिए, लेकिन गेंद और बल्ले के बीच में मुलाकात ही नहीं करा पाए. अशी संधी तुम्हाला नेहमी मिळणार नाही. आखूड टप्प्याचा चेंडू होता, एकदम मधल्या स्टंप वरून चेंडू जातोय. मात्र जो बाउन्स होता, ज्या पोझिशन मध्ये फलंदाज होता, मला हा षटकार हवा होता. निश्चित रूप से एक लूज गेंद थी ये, लूजनर के साथ शुरुआत हुई थी लेकिन मौके का फायदा नहीं उठा पाए वहां पर तुषार शेळके. थोड़े लेट भी हो गए स्ट्रोक के लिए, गेंद थोड़ी तेज निकली टप्पा पड़ने के बाद. ज्यावेळेस वीरेंद्र सेहवाग कॉमेंट्रीला आले होते पहिल्यांदाच, आणि जब कॉमेंट्री करताना ते असे सांगायचे की हाँ ये छक्के वाली गेंद थी, ये यहाँ पर चौका लगाना चाहिए था. नोमे सर शायद आप भी होते वहां पर तो थोड़ा बल्ला लगाकर 4 रन तो प्राप्त कर ही लेते. चुनौती अच्छी पेश की गई है, हालांकि बहुत बड़ा टोटल नहीं है, लेकिन 47 रन 5 ओवर्स में बनाए हैं. और कहीं ना कहीं जो गेंदबाजी है उसमें हम देखते हैं कमलेश पाटिल, ऋतिक पाटिल, शुभम जयेश जैसे गेंदबाज वडवली B के पास है. और एक एक्स फैक्टर उनके पास है, वो है उनका क्षेत्र रक्षण. सबस्क्रायबर मीटर तर चालूच आहे, जिथे 7,82,500 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आता 70 स्पोर्ट कडे आहेत. इस बार ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए हैं. अक्रॉस द लाइन खेला है, फील्डर थोड़े दूर है वहां पर, लेकिन बढ़िया क्षेत्र रक्षण. और उसके बावजूद भी 2 रन तो चुरा लिए, कुछ और मिलेंगे शायद. तीसरा भी कंप्लीट करते हुए मान्यवर अतिथी सन्माननीय उद्योजक कल्पेशजी धुमाळ यांचं आगमन झालेलं आहे. धडाकेबाज क्रिकेट संघ आणि वडवली ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. बघू शकतो आपण पहिल्या षटकाची सुरुवात एव्हाना झालेली आहे. तिथे जय हनुमान पोगाव संघ पोहोचतोय 3 या धावसंख्येवरती. कमलेश पाटील नेहमीच तेज तर्राट, नेहमीच पहिलं षटक घेऊन येणारा हा गोलंदाज आहे. छोट्या चणीचा गोलंदाज. त्याची शरीरयष्टी बघितली तर एकदमच आपण म्हणतो ना त्याला शेलाटी आहे, किंवा पण किरकोळ देहयष्टीचा खेळाडू कमालीचा चेंडू टाकतोय. हवा में गेंद फील्डर से दूर खेल दिया. 4 रन प्राप्त करते हुए सागर पाटिल चौके के साथ अपने पारी का आगाज करते हुए. सरळ बॅटनं लोअर फुल टॉसला उचललंय. इथे मिड विकेटच्या सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक जरूर तिथे डीप मध्ये, मात्र खूप चांगला फटका होता, वेगवान फटका होता. मैंने पहले ही जिक्र किया कि फील्डर्स काफी अलर्ट रहते हैं, लेकिन ये गेंद फील्डर से काफी दूर थी, मौका नहीं था फील्डर के पास. इससे पहले भी फील्डर तेज आए थे गेंद पर, तब रनिंग बिटवीन द विकेट्स लाजवाब देखने को मिली. 7 रन इस समय स्कोर बोर्ड पर. 48 रनों का पीछा कर रही है जय हनुमान पोगाव टीम. धड़ाकेबाज ट्रॉफी
2024 को जीतने के लिए। कमलेश चले लेफ्ट आर्म ओवर द विकेट। पहले ही खेल बैठे यहाँ पर, हालांकि गेंद दिशाई ने वाइड का इशारा करते हुए अंपायर कटर का इस्तेमाल किया था, लेकिन बहुत दूर चली गई बल्लेबाज से। चुका टाळणं गरजेचं आहे। चेंडू बाहेर टाकला होता आणि तसाच कट केला चेंडूला। खूपच आपण म्हणतो ना स्पिन मिळाला चेंडूला, खूप टर्न मिळाला। अगदी माळशेज घाटापेक्षाही जास्त वळणदार होता हा चेंडू। वाईड आहे, 8 धावा धावफलकावरती। कमलेश की गेंदबाजी पर बहुत कुछ निर्भर करता है। अच्छी गेंद इस दफा, लाइन में बदलाव नीची रही थी, और जब गेंद थोड़ी भी नीची रहती है तो अक्रॉस द लाइन खेलना खतरे से खाली नहीं होता है। यहाँ पर शायद इनसाइड एज लगा है, सिंगल मिलता हुआ। ही समस्या बऱ्याच वेळा आलेली आहे फलंदाजांना। चेंडू खाली राहतोय, कधी अचानक तो नागासारखा फना काढतो आणि कधी एकदमच सरपटत जातो। तर तेच बघायला मिळालं इथे। धावफलकावरती धावा आहेत 9। षटक क्रमांक पहिलं इथे सुरू आहे। गेंदबाजों के लिए भी कुछ ना कुछ तो है ही इस विकेट में, और बल्लेबाजों ने भी अच्छे खासे रन्स कई मुकाबलों में बनाए हैं। 48 का है लक्ष्य, जो आस्किंग रेट है पारी की शुरुआत से वो 9.60, यानी कि लगभग 10 के करीब है। 9 रन आ चुके हैं पहली 4 गेंदों पर। तुषार के पास स्ट्राइक, शफल करते हुए खेलने का प्रयास, तेज निकली गेंद सीधे विकेट कीपर के पास। असे एखादे ठेवणीतले चेंडू यायला हवे आहेत कमलेशसाठी। पहिल्याच षटकामध्ये काही अवांतर धावा देखील आणि त्याचबरोबर काही मोठे फटके देखील आलेले आहेत। इथे चांगला चेंडू होता, उजव्याच्या थोडासा बाहेर ठेवला होता, शफल होत स्क्वेअर लेगला खेळायचं आधीच ठरवलं होतं, मात्र प्रयत्न फसलेला आहे। चेंडूला वेग जास्त होता, जी कमलेशची खासियत आहे, त्याची स्ट्रेंथ है। इस बार थोड़ा रुक कर शॉट खेला है, हालांकि टाइमिंग कुछ खास नहीं है। डिप मिड विकेट से फील्डर आते हुए केवल 1 रन लेने का अवसर वहां पर तुषार के पास, और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। शुरुआत अच्छी है जय हनुमान पोगाव की, पहले ओवर के बाद 10 बिना किसी नुकसान के। निश्चित आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि तो अधिक वेगानं बॅटवरती येईल अपेक्षेमध्ये फलंदाज तिथे तुषार बघायला मिळाला, मात्र चेंडूचा वेग कमी झाला आणि त्याच्या फटक्यातलं टायमिंग सुद्धा निघून गेलं। 24 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी। सामना रंगतदार अवस्थेत जाईल ही पूर्ण अपेक्षा सर्वच क्रिकेट रसिकांना असेल, यातील मात्र शंका नाहीये। 10 धावा आलेल्या आहेत। पॉवर प्लेचा आणखी एक षटक बाकी आहे, आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये डोबेसर किती धावा येतील याच्यावर देखील या सामन्याचं गणित आणि चित्र कदाचित आपल्याला स्पष्ट होताना दिसेल। 5 षटकामध्ये 48 धावा, तसं पाहिलं तर फार मोठं लक्ष्य आहे असं आपण म्हणणार नाही, मात्र तेवढंच छोट म्हणजे रस्ता ओलांडाव एवढं सोपंही नाही, किंवा घराचे 2 जिने चढून जावेत एवढं सोपं लक्ष्य नाहीये। इथे घाम गाळावा लागणार आहे, तेव्हा या धावा इथे प्राप्त होऊ शकतील। मात्र 47 धावा या शॅम्पेन फोडावे अशा देखील नाहीयेत, त्यांचं रक्षण करण्यासाठी सुद्धा घामच गाळावा लागणार आहे, आणि त्यामुळे ही मॅच मजबूत होणार आहे, ही मॅच चुरशीची होणार आहे, ही मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार आहे, कारण दोन्ही संघ इथे हाराकिरी मानायला आलेले नाहीत। एका हॅडलमध्ये आपल्याला संपूर्ण संघ पाहायला मिळाला आहे। आधी 11 वडवली बी, पहिल्या ओव्हर नंतर फार मोठी टीम कॉन्फरन्स होती। संघ एकजूट असलाच पाहिजे क्रिकेटच्या खेळामध्ये, तेव्हाच तुमचा संघ पुढे जात असतो, आणि एकजुटीने खेळ केलेला आहे दोन्ही संघांनी, त्यामुळेच तर फायनलमध्ये खेळतायत। आता 24 बॉल्समध्ये 38 धावांची आवश्यकता आहे पोगाव संघाला। जिच्यामध्ये नाही भाव तिले भक्ती म्हणू नये, जिच्यामध्ये नाही चेव तिले शक्ती म्हणू नये। अंगात जर चेव नसेल तुमच्या तर तुम्ही शक्तीचं प्रदर्शन करू शकणार नाही। संत ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात की भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये। बळ अंगात नसेल तर त्या शक्तीचा अवसान आणण्यात काही अर्थ नाहीये। इथे पाहायचं, इथे दोन्ही संघांमध्ये चेव आहे, दोन्ही संघांमध्ये बळ आहे, आणि ज्यावेळेस ह्या 2 अफाट अजस्त्र ताकदी एकमेकांच्या समोर येतात ना, त्यावेळेस निश्चित एक मोठा महासंग्राम होतो। शेवटचे 4 षटक ही आपल्यासाठी तेवढीच संस्मरणीय असणार आहे, जिथे खूप मोठा रणसंग्राम, खूप मोठं रणकंदन आपल्या समोर घडणार आहे। नवीन षटकाला सुरुवात होत आहे, थोडासा वेळ येथे खर्च करण्यात आलेला आहे पहिल्या षटकानंतर। आधी 11 वडवली बी संघाकडून, आणि आता गोलंदाजीसाठी शुभम पाटील। षटकातील पहिला बॉल, फुल टॉस, ड्राइव्ह करायचा होता, बॅटची कट लागली आहे, शॉर्ट हँडमॅनला चांगला एफर्ट, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते। बॉल मागे जाऊ दिलेला नाहीये, अथवा चौकार मिळाला असता। एकच धाव मिळते तुषार शेळकेला। चापल्य इथे बघायला मिळालेला आहे।
विद्युत गतीनं तो चेंडूपर्यंत पोहोचला आणि अडवला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, काही धावा सेव्ह करण्यात आल्या. या धावा वाचवायच्यात. एक एक धाव ज्यावेळेस तुम्ही वाचवणारे त्यावेळेस समोरच्या फलंदाजांच्या समोरचं आव्हान कठीण होणार आहे. आणि ती एकत्रितपणे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांची एकत्रितपणे जी शक्ती इथे लागणार आहे ती खरं तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जाणार आहे. 11 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज शुभम. विकेटची नितांत आवश्यकता आहे सध्याच्या घडीला वडवली ब संघाला. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चुकीच्या लाईनवर बॅट फिरली आहे. बॅट्समन बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज शुभम. पुन्हा एकदा बघू शकतो आपण स्क्रीनवरती या बॉलला हलकासा टर्न होता आणि तिथेच खरं तर कौशल्य दाखवलं गोलंदाजानं आणि निर्धाव चेंडू नशिबवान राहिला. फलंदाज बाहेरची कड घेतली नाही बॅटची बॉलनं. सातत्यानं मोठमोठे फटके खेळण्याचाच प्रयत्न विशेषतः सागरचा राहिलेला आहे. अशाच प्रकारचं क्रिकेट तो सातत्याने खेळत आलाय. यावेळेला उंच उडवलाय समोरच्या बाजूनं. लॉंग ऑनला तिकडे संधी निर्माण होईल का नाही. प्रेक्षकांमध्ये जाऊन पडतोय बॉल. येतोय षटकार. सुमनात तू गगनात तू ताऱ्यांमध्ये फुलतोस तू. तूच आहे तुमच्या टीमच्या जीवनाचा शिल्पकार. काय शॉट आहे, काय शॉट आहे, लाजवाब. खरं तर एखादा असा फटका जो येतो ना निश्चित प्रकारे एक वेगळी लहर उमटवून जातो आणि तीच मॅच मध्ये बघायला मिळते. जी टीम थोडीशी बॅकफूट वरती होती जय हनुमान पोगाव, मात्र या बरोबरच या षटकाराबरोबरच पुन्हा एकदा शर्यतीत येत आहेत. 17 धावा धावफलकावरती दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. धावसंख्येनं खऱ्या अर्थानं हनुमान उडीच घेतलेली आहे कारण षटकार आलाय. 17 धावा फलकावर आहेत. आणखी 31 धावांची आवश्यकता आहे. अंतिम फेरीचा हा सामना. ग्रामीण ओपन हाफमधून ही मॅच आहे. यानंतर आपल्याला ऑल इंडिया ओपनचा अंतिम सामना पाहायला मिळेल. ग्रँड फिनाले पाहायला विसरू नका. FM हॉस्पेट कर्नाटका आणि त्यांच्या विरोधात ताई पॅकर्स. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. किती आवश्यकता आहे या फटक्याची कारण आता नुकताच सरळ बॅटनं षटकार ठोकलेला आहे परंतु या वेळेला उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता यशस्वी. निश्चित हीच डेअरिंग खरं तर आत्ताच्या पिढीची ओळख आहे. एकेकाळी विजय मांजरेकर सांगायचे पेशन्स काय असतो, माधव मंत्री सांगायचे पेशन्स काय असतो. अलीकडं एक बॉल थांबायला तुम्हाला वेळ नाही. अलीकडं फक्त षटकार आणि चौकार हवेत आणि तेच क्रिकेट आहे. कित्येकदा वडवली बी संघानं अशा प्रकारची धावसंख्या डिफेंड केलेली आहे. आज ते करतील का. क्षमता तर आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ग्रेट शॉट. समोर मारलाय षटकार. ताकद ताकद आणि टायमिंगचा मिलाप. जिथं वेळ जुळते जिथे ताकद लागते तिथे असेच फटके बघायला मिळतात. सुंदर सुंदर षटकार. एवढा सरळ फटका मारलाय की जेवढा सरळ माणूस सध्याच्या काळामध्ये मिळत देखील नाहीये. एवढा सरळ होता. जबरदस्त. अगदी ओव्हरपिच बॉल होता. वाह वाह. सरळ बॅटनं सरळ मारलेला फटका. सरळ गावच्या जवळ असलेला धडाकेबाज सरळ मार्गी गावामध्ये मारलेला हा षटकार आहे. खरं तर सरळ असं काहीच नाहीये कुठल्याही खेळाडूसाठी या मॅच मध्ये कारण हा अंतिम सामना आहे परंतु काय जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे सागर पाटीलची. 2 षटकार. ही वाट बिकट आहे. ही वाट नागमोडी आहे. मात्र या नागमोडी वाट सुद्धा वहिवाट करावी लागेल फलंदाजांना तेव्हा यश मिळणार आहे. 23 धावा स्कोर बोर्डवर. आता फक्त 25 धावा दूर आहे विजयापासून, चॅम्पियन पदापासून. जय हनुमान पोगाव संघ भिवंडी तालुक्यातील एक नामवंत संघ. मागच्या 2 ते 3 हंगामामध्ये त्यांचा प्रवास जबरदस्त राहिलाय या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. आज तर चक्क गोरसई बी संघाला देखील पाणी पाजलं सेमीफायनल मॅचमध्ये आणि आता फायनल मॅचमध्ये देखील स्थिती मजबूत आहे. परंतु दुसरीकडे आपण बघतोय आदी 11 चेंज द गेम. वडवली बी संघ कधीही पलटवार करू शकतो आणि कमबॅक करावं लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील गोलंदाजांना. पॉवर प्ले अजूनही सुरू आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. येथे विकेट मिळेल असं वाटतंय. टॉपेज आहे. विकेट किपरनं टिपलाय झेल. फलंदाज बाद. सागरची फलंदाजी बहरत होती. सागरची फलंदाजी फुलत होती. 6 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान सागरनं दिलं होतं. मात्र लेंथ बॉल खूपच उंच फटका खेळायचा प्रयत्न केला त्याने. खालची कड लागल्यानंतर चेंडूने हवेत भरारी घेतली आणि तिथे आपण बघितलं काय सुंदर कॅच झालेला आहे. सागरचं मैदानामध्ये राहणं महत्वाचं होतं. मात्र सागर इथे लवकर परततोय
चांगली फलंदाजी सागरकडून बघायला मिळाली. जी सुरुवात त्याच्याकडून अपेक्षित होती तशी सुरुवात त्याने केली. मोठी खेळी तर त्याला जास्त खेळता आली नाही, मात्र चांगलाच स्टार्ट त्याने दिलाय. 23 धावांवर पहिला धक्का बसलाय. खरं तर पॉवर प्लेचा जेव्हा खेळ संपला होता पहिल्या हाफमध्ये आपण बघितलं होतं 24 धावा फलकावर होत्या वडवली बीच्या आणि एकच फलंदाज त्यांचा देखील बाद झाला होता. आता प्रत्युत्तरात 23 धावा, एक धाव कमी बनले, मात्र टार्गेट 48चं आहे. ते पाहता सुरुवात चांगली केली आहे पोगाव संघानं. एकच गडी बाद झालेला आहे आणि आता 25 धावा 3 ओव्हर्समध्ये बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं चेंज दी गेम वडवली बी संघाने 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा, 2 षटकामध्ये त्यांनी 24 धावा काढल्या होत्या. तर इथे जय हनुमान पोगाव संघाने 23 धावा काढल्यात. म्हणजे दोन्ही टीम बरोबरीत आहे, असं कोणी मागे नाही कोणी पुढे नाही. आणि तुम्ही बघितलं असेल की सागर ज्या पद्धतीनं फलंदाजी करत होता, सूर्यासारखा तो तळपत होता. मात्र सागर जरी सूर्य असला तरी बाकीचे फलंदाज खेळाडू काही काजवे नाहीत. त्यामुळे ते सुद्धा आपली चमक इथे सोडतील याची शाश्वती सगळ्यांना आहे. मात्र पाहायचं इथे गोलंदाज पुन्हा एकदा कमलेश पहिल्या षटकामध्ये आग ओकताना आपल्याला बघायला मिळत आहे. आता बघूया तो कसे जळते निखारे टाकतोय. बॅकफुटला जाऊन हॅमट केलाय, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सुंदर फटका, दिलखेचक फटका, मिळताय 4 धावा. चौकार. जळत्या निखाऱ्यांवरती पाणी टाकण्याचं काम फलंदाजाने केले. काय सुंदर स्क्वेअर कट आहे. पोझिशन परफेक्ट होती, उजव्या पायावरती जोर दिला आणि चेंडूला फेकून दिलं डीप कव्हर पॉइंटला 4 धावांसाठी. सुंदर फटका. नो मार्जिन फॉर एरर. गोलंदाजासाठी इथे चुकीला वाव नाहीये. तुम्ही चुका करू शकत नाहीत. एरर जर असेल तुमच्या लाईन किंवा लेंथ मध्ये तर त्याचा फायदा फलंदाज घेतीलच. आणि विशेषतः तुषार सारखा फलंदाज, कसलेला फलंदाज आहे, भरपूर अनुभव आहे त्याच्याकडे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, जबरदस्त बॉल. काय बॉल होता हा. यावेळेला बुचकाळ्यात टाकलं होतं फलंदाजाला. बॅटची आतली कडा लागली आहे. 1 धाव मिळते. या अगोदर हात खोलले होते तुषारनं, मात्र इथे हात बंद करावे लागले. अजिबात संधी नव्हती. आपण बघूया परत एकदा स्क्रीनवरती हा बॉल. हो 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 हो, बॅट आणि पॅड मधून तो शिताफीनं निसटला असता. योगायोगाने बॅटची मागची कड चेंडूच्या समोर आली आणि बचावलाय तिथे तुषार. खरं तर पुढच्या लेंथवर थोडासा हा बॉल टाकला होता आणि फ्रंटफुटला खेळण्याजोगा बॉल होता. त्याला बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, विशेष काही फुटवर्क पाहायला मिळाले नाही. तेच कारण राहिलं की थोडासा संभ्रमात पडला फलंदाज. मात्र नशीबवान ठरतोय. 1ने धावसंख्या पुढे सरसावली 28 या आकड्यावर. आणखी 20 बनवायचे आहेत. फक्त 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज विश्वासकडे स्ट्राईक. पायावर बॉल. अपील देखील केलं परंतु पंच नॉट आउट कळवत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिट तर लागली आहे. इथे बघतोय आपण काय घडतंय. बॉल चांगला होता. अपील करायचा प्रयत्न केला त्याने, ते खरं तर गरजेचंही होतं. मात्र बघितलं की चेंडू बाजूला गेला आणि तो अडवायला कोणीच आणायला जात नाहीये. कमलेश तिथे धावला, चेंडू अडवला, उचलला, फेकला, थेट स्टंप्यांवरती चेंडू त्यांना मारलेला आहे. तर हे एफर्ट आहे, हे संघासाठी असतात आणि ही समर्पण असतं संघासाठी, जे कमलेश कडून बघायला मिळालं. लोवर फुल टॉस होता, पायावरती आदळला तो बॅटली आटली कड घेऊन आणि त्यानंतर कमलेश तिथे धावत गेलेला आहे. पहा किती वेगात आलाय. काय खेळाडू आहे हा, ऊर्जावान खेळाडू आहे. जबरदस्त ऊर्जा या कमलेशकडे आहे. दोन्ही संघांचे खेळाडू फार फिट आहेत. आपण बघतो की क्षेत्ररक्षक देखील अगदी चपळ आहेत, परंतु फलंदाज देखील तेवढ्याच वेगाने धावतायत. या अगोदर देखील एका बॉलवर 3 धावा घेतल्या गेल्या होत्या, ज्या सुरुवातीच्या धावा होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. येथे 2 धावा मिळवल्या. चांगल्या फॉर्ममध्ये राहिलाय विश्वास. सेमीफायनल मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. स्लोवर बॉल, येथे फसवा बॉल, वरची कडा लागली आणि सोपा झेल ड्रॉप होतोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद विश्वासला. ओव्हरथ्रो देखील झालाय आणि 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. धावसंख्या 32. एक चूक किती महागात पडू शकते. कमलेशने या अगोदरचा चेंडू चांगला टाकला होता. अपील करायला त्याने काही वेळ घालवला, तिथे 2 धावा आल्या. त्यानंतर आता झेल सोडला, ओव्हरथ्रो झाला, तिथे 2 धावा आलेल्या आहेत. इथे एक धाव महत्वाची असताना एवढी चंगळ ही वडवली बी संघाला परवडणारी नाही. एवढा सोपा झेल होता जेवढी रविवारची सकाळ असते, परंतु हा झेल निसटला हातातून. कमलेशच्या हातातून बॉल निसटलाय, झेल निसटलाय. विश्वास बसत नाही. एक ऊर्जावान खेळाडू आहे, युवा ऊर्जा आहे ती. मात्र आज इथे खरं तर प्रेशर महत्वाचं असतं. एवढं क्राऊड आहे आणि निश्चित या वेळेला तडाखा दिलाय, समोर उडवलाय, मात्र तिकडे फिल्डर उपस्थित आहे. लॉंग ऑनला
चूक होणार नाहीये, चांगला झेल, फलंदाज फेल. इथे खरं तर हवामान महत्वाचं आहे. फटक्यामध्ये ताकद निश्चित चांगली होती, मात्र जो गारठा आहे हवेमध्ये चेंडू तो तितका वेगानं जाऊ देत नाहीये आणि तेच इथं बघायला मिळालेलं आहे. आम्ही बघत होतो की चेंडूचा वेग हळूहळू हवेत कमी होत होता आणि सोपा झेल ठरलाय लॉंग ऑन साठी. हे महत्वाचं आहे. आपण बघत असतो धर्मशालामध्ये ज्यावेळेस आपण खेळत असतो ना, तिथे चेंडू अधिक वेगात येतो, बरेचसे कॅचेस तिथे सुटतात धर्मशालामध्ये. तेच जर मुंबईमध्ये असेल तर तेवढा वेगात चेंडू तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि वडवलीमध्ये आपण पाहतोय की हवा चेंडूला थोपून धरते आणि ते होणार आहे. स्ट्रेट बॅटचा प्रहार केला होता, या अगोदर झेल सुटला होता कमलेश कडून, परंतु लॉंग ऑनला फिल्डरने चूक केली नाही आणि जे जीवदान मिळालं होतं त्याचा काहीही फायदा घेता आलेला नाही. विश्वास जाधवला 2 धावा बनवल्यानंतर तो माघारी परतलाय. संघाची धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 32, आणखी 16 बनवायच्या आहेत. सध्या 3रं षटक प्रगती पथावर. पर्वत को जो टकराता है उसे तूफान कहते हैं और जो तूफान को टकराता है ना उसे युवान कहते हैं. कमलेश पाटील एक ऐसी युवा ऊर्जा आहे. काय कमालीचा खेळ या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे. 70 स्पोर्ट्सचा सबस्क्रायबर मीटर आपल्या समोर आहे. 7,82,762 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. अजूनही करा पटापट सबस्क्राईब, आपल्याला 8 लाखापर्यंत पोहोचायचंय. 13 बॉल्समध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. हा फायनलचा सामना जिंकण्याकरिता जय हनुमान पोगाव संघाला. कमलेशच्या स्पेलमधील शेवटचा बॉल त्रिमूर्तीसाठी हलक्या हाताने तटवलाय. बॉल चाललाय मिड विकेट रिजन मध्ये, दुरून फिल्डर येतोय. एकच धाव येथे मिळेल. आणि याचबरोबर कमलेश पाटीलचा स्पेल या फायनल मॅच मध्ये समाप्त होत असताना पॉवर प्ले मध्ये 1 षटक टाकलं. त्यानंतर पॉवर प्लेच्या नंतर देखील गोलंदाजी केली. 18 धावा खर्च केल्या 2 ओव्हर्समध्ये, 1 गडी बाद केला. धावसंख्या 3 ओव्हर्स नंतर 33, 2 गडी बाद झालेत. 12 बॉल्समध्ये 15 बनवायचे आहेत. मॅच अजूनही ऑन आहे असंच म्हणावं लागेल, कारण फिल्डिंग करणारा संघ हा काही साधा सोपा संघ नाहीये कुठल्याही संघासाठी. त्यांचा देखील एक जबरदस्त इतिहास आहे. लो स्कोरिंग मॅचेस कित्येकदा त्यांनी जिंकलेले आहेत. खरं तर धडाकेबाज स्पोर्ट्सची ही ओपन ग्रामीणची फायनल आहे आणि तब्बल 21,000 प्रेक्षक YouTube वरून 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पर्धेचा मॅचचा आस्वाद घेत आहेत. ही निश्चित एक मोठी उपलब्धी आहे. मैदानावरती 21,000 प्रेक्षक आहेत, ऑनलाईन 21,000 प्रेक्षक आहेत, तर 40,000 प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली स्पर्धा अर्थातच धडाकेबाज चषक सुवर्ण महोत्सवी वर्ष. स्वर्गीय बाजीरावजी मधुकर तर स्मृती चषक केवळे पुणे या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. 5 लाख, 3 लाख, 1 लाखाची 2 बक्षीस आहेत. 8 टीम ऑल इंडिया ओपन, तर 8 टीम ग्रामीणचे असणार, जिथे 4 टीम तालुका वाईज आणि 4 टीम गाव वाईज असणार आहे. ही स्पर्धा निश्चित आपल्याला बऱ्याचशा स्पर्धा होणार आहेत ज्या 70 स्पोर्ट्स YouTube वाहिनीवर तुम्ही पाहू शकाल, ज्यामध्ये धर्मराजा चषक, भिवंडीज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर क्रिकेट टुर्नामेंट पाहायला विसरू नका. डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये 26 ते 30 डिसेंबर कालावधी असेल. जाऊयात या फायनल मॅचच्या दिशेनं. नवीन षटकाला सुरुवात. सुरुवातीला ऑन साईडला खेळण्याचा कल होता, मात्र तशी लेंथ नव्हती, लाईन नव्हती आणि त्यामुळेच ॲडजस्टमेंट दाखवली. हलक्या हाताने चेंडू ढकलला. शॉर्ट कव्हर्समध्ये सिंगल घेतले त्रिमूर्ती गायकरने. धावसंख्या 34, समीकरण उरले आता 11 बॉल्स आणि 14 धावा. मॅच बरोबरीची आहे. टीट फॉर टॅट, जसं तसं उत्तर द्यायला दोन्ही संघ तयार आहेत. आणि काय मॅच आहे, प्रत्येक एका धावेसाठी ज्यावेळेस संघर्ष होतो, क्षेत्ररक्षक चिकाटीने ही खिंड लढवतायत. आणि बघायचे आता या अजिंक्य क्षितिजावरती कोण भरारी मारून जाणार आहे. एक किफायतशीर षटक पाहिजे, तेव्हाच अंतिम षटकामध्ये खूप जास्त रोमहर्षकता पाहायला मिळेल. ऋतिक पाटील गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर सिंगल कन्सीड केली आहे. सलामीचा फलंदाज तुषार शेळकेकडे आता स्ट्राईक आहे. 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 3 सिंगल्स घेतल्यात, 1 तिहेरी धाव बनवली आहे. 10 धावांवर तो खेळतोय. खरं तर या अशा परिस्थितीमध्ये एवढ्या क्राऊड मध्ये डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून खेळणं निश्चित कठीण आहे. पुढे सरसावून स्क्वेअर कटचा वापर, गॅप शोधलाय. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट, सीमारेषा पार, येतोय चौकार. नजाकतदार, अत्यंत सुंदर लाजवाब हा स्क्वेअर कट होता. देखना स्क्वेअर कट थोडासा पुढे आला तो डान्सिंग डाऊन द विकेट आणि त्यानंतर बघितलं त्याने की शॉर्ट ऑफ लेंथ बॉल आहे. स्क्वेअर कटचा एक नजराना. खरं तर ही भेट होती प्रेक्षकांसाठी. वाह, सुंदर फटका. मिळताय 4.
पुढे सरसावल्यानंतर फार क्वचित स्क्वेअर कटचे फटके पाहायला मिळत असतात. गोलंदाजाने देखील थोडी चतुराई दाखवली होती, लेंथ त्याने थोडी कमी केली होती, परंतु तुषार आहे खूपच हुशार. जबरदस्त फटका सजवलाय, चौकार येतोय. धाव संख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोचली आहे 38 वर. आता फक्त 10 धावा बनवायच्या आहेत पोगाव संघाला धडाकेबाज चषक उचलण्यासाठी. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पारडं थोडंसं जड झालंय डोमेसर असं म्हणावं लागेल पोगाव संघाचं. निश्चित तुषारचे 2 चौकार आपण पाहिले. उलट दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, बॉल खेळलाय देखील, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, फिल्डर आहे तेथे. 1 धाव मिळाली आहे. कधी कधी अशा प्रकारचे फटके हे आत्मघातकी असतात. काही घडू शकतंय. खरं तर क्रिकेटचा खेळ आहे. 9 बॉल्स मध्ये 9 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. तो प्रयत्न सुरू आहे वडवली संघाचा. हे बघा MH05 ET 7788 या क्रमांकाची गाडीचे मालक. आपण गाडी जवळ जा, तिथे टायरची हवा कोणीतरी सोडून देते. MH05 ET 7788 आपण लवकर जा गाडी जवळ, नाहीतर घरी जायचे वांदे होतील. आता सामना एवढा जबरदस्त अवस्थेत आलाय हे ऐकल्यानंतर देखील प्रेक्षक जातील असं वाटत नाही, पण जा लवकर जा. 9 चेंडू 9 धावा. त्रिमूर्ती गायकरकडे स्ट्राईक आहे. तुषारने त्याला काहीतरी कानमंत्र जरूर दिलाय. एखाद दुसरा डॉट बॉल जरूर फलंदाजावर प्रेशर निर्माण करू शकतो अशा परिस्थितीमध्ये. फिल्डरची अदला बदली, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. वाईडिश गलीमध्ये एक खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फाईन लेगच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता, इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. बॉल येतोय डॉट आणि आता मॅच मध्ये मजा वाढते. पहिला बॉल तुषारने फेस केला होता, असाच बॉल होता, याच पोझिशन मध्ये होता, स्लोवर वन, आणि पोझिशन मध्ये असून देखील तो कनेक्शन नव्हतं आणि तेच बघायला मिळालं. ऋतिक पाटीलचा एक चेंडू फसवा होता. निर्धाव आपल्याला बघायला मिळतो. 39 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी धावा 9 हव्यात. 8 चेंडू 9 धावा. ग्रामीणसाठी रूल आहे कंपल्सरी चेज. 8 चेंडू 9 धावा. ऋतिकचा पुढचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, लॉफ्ट करायचा होता, आतली कडा लागली, बॉल चाललाय वायडिश फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेगला. एकच धाव येथे मिळते. एक बॉल फार महत्वाचा. एक धाव ही लाख मोलाची ठरताना दिसते आता या फायनल मॅच मध्ये. सोन्याचा भाव आहे आज या एका धावेला. सुंदर सुंदर खेळ आपण इथे बघतोय. खरं तर क्षेत्ररक्षकांनी देखील प्राणाची बाजी लावली, इथे प्रयत्नाची पराकाष्ठा केली. या मॅच मध्ये परत येण्याचा प्रयत्न कसोशीने केलेला आहे. प्रत्येक गोलंदाजाने केले. जिथे बाउंड्रीज आलेल्या आहेत त्याच्यानंतर पुढे बॉल डॉट टाकलेत, स्कोअर थांबवलेला आहे. जास्त कन्सिस्टन्सी मोठे शॉट येऊ दिले नाहीत. हे स्किल आहे गोलंदाजांचं आणि त्यामुळेच ही मॅच आपण बघतोय. 7 चेंडू 8 धावा अशी आलेली आहे. जय हनुमान पोगाव की आधी 11 चेंज दी गेम वडवली. धडाकेबाजचा 50वा सुवर्ण महोत्सवी विजेता कोण? ओपन ग्रामीण विभागाचा. षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. ऋतिक पाटीलनं आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्यात. 1 चौकार आलाय, मात्र तो चौकार देखील फलंदाजाने आपल्या कल्पकतेने जोडला होता. तुषार ऑन स्ट्राईक. पुढे सरसावून ओव्हर द कव्हर. व्हॉट अ ग्लोरियस शॉट. बाउंड्री. आक्रमणातली हवा काढून घेणारा हा चौकार होता. लाजवाब चौकार. तुषार शेळकेच्या बॅट मधून त्यानं 2 स्क्वेअर कट मारले होते आणि आताचा हा ऑफ ड्राईव्ह अत्यंत सुंदर इथे बघायला मिळाला. स्क्वेअर ड्राईव्ह. धाव फलकावरती असतील धावा 44. मात्र 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4 धावा. काय क्लासिक फटके खेळलेले आहेत मागच्या ओव्हरमध्ये. 2 चौकार, दोन्ही देखील पावलांचा वापर करत असताना हा दुसरा चौकार आपण बघितला जो शेवटच्या बॉलवर आला. उसळता बॉल होता, मात्र थोडी जागा देखील बनवली होती आणि कव्हर पॉइंटला क्लिअर करत असताना, कव्हरला विशेषतः क्लिअर करत असताना 4 धावा प्राप्त केल्या. 6 बॉल्स मध्ये 4 बनवायच्या आहेत पोगाव टीमला. तिकडे क्षेत्ररक्षक नव्हता निश्चित. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये होता. बरोबर त्याच्यावरून त्याने गॅप शोधला. मोक्याच्या क्षणी तुषारचं मला कौतुक करावं लागेल, कारण सलामीला आलेला तुषार खेळपट्टीवरती ठाण मांडून बसलेला आहे. म्हणजे आमच्याकडे कधीतरी बिबट्या असा रस्त्यावरती ठाण मांडून बसतो आणि मग रस्ताच बंद होऊन जातो. तशीच आमच्या एका पाहुण्यांची गाडी रस्त्यावरती ठाण मांडून आहे आणि रस्ता बंद झालेला आहे. आम्ही विनंती करतो, मगाशी मी नंबर सांगितलाय, आपली गाडी बाजूला घ्या. तर पब्लिकला विनंती, सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा मी तुमचा छोटा भाऊ आहे, हात जोडून विनंती करतो
कोपरापासून हात जोडून विनंती करतो, मॅच संपल्यानंतर कोणीही आतमध्ये जाऊ नका. आनंद तर भरपूर लुटलाय क्रिकेट रसिकांनी, मात्र अखेरचा जल्लोष कोणाचा असेल, भोगावकरांचा की वडवलीकरांचा? निश्चित कोणी जिंकेल. आपल्याला लवकर घरी जायचंय ना, मग कोणीच आतमध्ये जाऊ नका. लगेच आपण दुसरी फायनल सुरू करू. जयेश पाटीलच्या हातात बॉल, त्रिमूर्तीकडे स्ट्राईक, 6 चेंडू 4 धावा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, येथे सिंगल चोरण्याचा प्रयत्न, चिकी सिंगल कंप्लीट होते. धावचीची संधी निर्माण झाली होती, मात्र संधीचा फायदा घेण्यात आलेला नाही. एक धाव फार महत्वाची आहे. आता समीकरण बदललंय. 5 बॉल्स मध्ये 3 रात्री 11:30 वाजता चोरी करायची तर नाही, मग कधी करायची? अंडरआर्म फेक होती. गोलंदाजाने प्रयत्न तर केला होता, मात्र फलंदाज देखील फार क्विक दिसत आहेत. तुषार शेळके विशेषतः जेव्हा त्याने रिस्क उचलली आहे धावा जोडण्यामध्ये, विशेषतः रनिंग बिटवीन द विकेट्स खूपच चांगली राहिली आहे तुषारकडून. उद्या पोलीस स्टेशनला जर कोणी सांगितलं की आम्हाला त्या कॉमेंटेटरनी सांगितलं होतं चोरी करायला, मग बाबा तुमचं तुम्ही बघून घ्या. 5 चेंडू आणि 3 धावा. आता काही क्लोज इन फिल्डर्स देखील पाहायला मिळत आहेत. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांची संख्या थोडी वाढताना दिसते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात करण्यात आलाय. वाईडिश मिड विकेट तो देखील सर्कलच्या भरपूर आतमध्ये आहे. तिकडे कमलेश स्वतः दिसतोय आपल्याला. धाव फलकावरती 45. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. बघा पुन्हा एकदा कन्फर्म करून घेतलं कॉमेंटेटर कडून की किती धावा बनवायच्या आहेत. मी नुकताच उल्लेख केला देखील होता, मात्र त्यांचं लक्ष पूर्णपणे तिकडे आतमध्ये असतं. पण कन्फर्मेशन घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे अशा नाजूक अवस्थेमध्ये. निश्चित संघनायकाला खूप काळजीपूर्वक काम करावं लागतं. या कंडिशन मध्ये डोकं शांत ठेवून योग्य निर्णय घ्यावा लागतो. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, प्ले अँड मिस. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा खाली राहिलाय. खेळपट्टीनं थोडासा दगा दिलाय फलंदाज तुषारला. बॅटिंग तर चांगलीच केली आहे तुषारनं, परंतु अजून त्याची परीक्षा संपलेली नाही. 4 चेंडूमध्ये 3 बनवायचे आहेत. 19 वर खेळतोय तुषार शेळके, जो सलामीचा फलंदाज आहे. ही खरं तर जिद्दी टीम आहे. ही जिद्दी टीम आहे. जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते ना, तिथे वादळे सुद्धा पराभूत होतात. आणि इथे वडवली संघाने जिद्द सोडलेली नाहीये, चिकाटी सोडलेली नाहीये, आणि त्यामुळेच या मॅच मध्ये अजून रोमांच येणार आहे. वाह, क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी ही फायनल मॅच. 4 बॉल 3 रन. हलक्या हातानं फक्त दिशा दाखवली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल असेल असं वाटतंय. फिल्डर दबावामध्ये मिसफील्ड. 2 धावा कंप्लीट. स्कोर्स आर लेवल्ड. या मोठ्या चुका आहे. चुका नाही, हा खेळ आहे. इथे धावा रोखायच्या होत्या, तिथे एक अतिरिक्त धाव गमावलेली टीम अडचणीमध्ये येते. एकच धाव आता हवी आहे 50वा धडाकेबाज चषक उंचावण्यासाठी. 3 चेंडू 1 धाव. काय मॅच आहे, काय मॅच आहे. खऱ्या अर्थानं डोक्यावर बर्फ ठेवून हा फटका खेळण्यात आला होता. कॅप्टन पदाला साजेसा खेळ साकार करत असताना तुषार शेळके. संघनायक मला वाटतं एक्सिमोच्या प्रदेशातून आलेला असावा. इतकं कूल, एक कोलन वॉटरची घडीच त्याच्या डोक्यावरती. आज तो 26,000 क्रिकेट रसिक ऑनलाईन ही स्पर्धा सध्या पाहतायत. हा अंतिम सामना ग्रामीण गटातून. यानंतर तर मात्र ऑल इंडिया ओपनचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. FM हॉटस्पेट कर्नाटका आणि ताई पॅकर्स पालघर यांच्या दरम्यान. दोन्ही संघ चला आमच्या व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. ऑल इंडिया ओपनचे दोन्ही फाइनलिस्ट संघ व्यासपीठाच्या अगदी समोर या. दोनों भी टीमों से रिक्वेस्ट है, फाइनलिस्ट टीम है ऑल इंडिया ओपन की, आपको मंच के सामने आना है. शेवटची धाव. 3 चेंडूंचा खेळ बाकी. शेजारी वाढलेत, फलंदाजाचे शेजारी वाढलेत आणि गॅप मध्ये बॉल आहे. 1 धाव कंप्लीट. चॅम्पियन पदाला गवसणी घातली आहे. धडाकेबाज चषक जिंकलाय. हनुमान पोगाव. खरं तर आपल्याला आणखी एक फायनल मॅच खेळ